पहिलाच चित्रपट आहे आणि त्यामध्येही इतकी छान स्टारकास्ट मिळाली, एक मोठी फॅमिली मिळाली आणि पहिलाच चित्रपट लग्न सोहळ्याचा आहे. कशी उत्सुक? खूप छान वाटतं आहे खरं म्हणजे. आणि दुसरं मी ॲक्च्युली हे पहिला चित्रपट होता आणि एवढे चांगले लोक, स्पेशली तुषारदादा, अतुलदादा, रेणुकाताई आणि समस्त परिवार, म्हणजे असं होता की इट इज लाईक चेरी ऑन द टॉप. आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्राजू हा कॅरेक्टरही पुष्कळ असं माझ्या कॅरेक्टरसारखाच आहे, म्हणून एक तो पर्सनल अटॅचमेंट होता मला. आणि दुसरं मी पण जॉईंट फॅमिलीमधून आहे, तर अजून चित्रपटातही जॉईंट फॅमिली बघून खूप छान वाटलं, अगदी असं घरासारखं वाटलं. पहिल्याच चित्रपटामध्ये 2 हिरो आहेत तुझ्यासाठी, तो एक्सपिरियन्स खूप चांगला होता. आधी खूप भीती होती, कारण मला असं होतं की लाईक काय स्टोरी असेल मला हेही क्लिअर नव्हतं. आणि हे जय आणि श्रीरंग, मला हेही माहीत नव्हतं की कुठला माझा नवरा आहे, तर तो खूप धावपळ होती, खूप गोंधळ होता. पण शेवटी एक लग्नाप्रमाणे गोंधळ सोडवता आलं आणि खूप छान वाटतं. तुझ्या रोलबद्दल काय सांग? प्राजक्ता ॲक्च्युली खूप गोंधळ झाला आहे प्राजक्ताला, कारण आता लग्न आलं आहे. आणि दुसरं म्हणजे प्राजक्ताच्या 3 स्टेजेस आहेत. एक गोंधळ तिला हे आहे की सडन तिला माहीत पडलं आहे की लग्न आहे. त्याच्याही आधी असं झालं आहे की प्राजक्ताची आई तिला वर्षभराची असताना सोडून गेली आहे, तर ते कुठेतरी एक आहे बॅक ऑफ द माइंड. दुसरं म्हणजे आता एकदम लग्न आलं आहे, तर ते गोंधळ वेगळं आहेच. आणि तिसरं म्हणजे की आता ती परत येणार आहे, तर कसं तिला फेस करेल आणि कसं सगळं सोडवता येईल, तो एक गोंधळ आहे. तर या गोंधळातून ती जाते, तर आता बघू काय कसं असतं. थँक्यू सो मच. ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच.